नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय देशासमोर एबीपी माझावर गेल्या तासभर आणि आता पुढच्याही तासभर आपण देशभरातल्या विविध प्रश्नांवरती नेतृत्वाची तुलना विरोधकांशी सुद्धा आपण करतोय आणि समोर आणतोय देशासमोर. एबीपी माझा आणि सी वोटरचं हे सर्वेक्षण आहे जे या नुकत्याच्या काळामध्ये आपण घेतलेलं आहे. पुन्हा एकदा सर्वेकडे वळण्यापूर्वी आपल्याकडे पाहुणे कोण कोण आहेत त्यांची ओळख करून देतोय. स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत केशव उपाध्ये, भाजपचे मुख्य प्रवक्ते, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सचिन सावंत, काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते. अभय देशपांडे, वरिष्ठ ज्येष्ठ पत्रकार. तिथे नीलमताई गोरे बसलेले आहेत. डॉक्टर नीलमताई गोरे, शिवसेना नेत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि आपल्यासोबत आहेत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर. पुन्हा एकदा आपण वळूयात आपल्या सर्वेक्षणाकडे आणि आता पुढचा मुद्दा असणार आहे मुख्यमंत्र्यांबद्दलचा. काय आहे देशाचा मूड? देशात चांगली कामगिरी असलेले मुख्यमंत्री टॉप 10 किंवा पहिले सगळे नंबर आपण बघतोय. पहिल्या क्रमांकावर आहेत ओडिशाचे नवीन पटनायक 79% पहिल्या क्रमांकावर. नंतर येत आहेत दिल्लीचे अरविंद केजरीवाल, आम आदमी पार्टीचे नेते, क्रमांक 2 वर. तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशचे YS जगनमोहन रेड्डी आहेत 67% सरासरीसह. 5व्या क्रमांकावर आहेत महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. पहिल्या 5 मध्ये क्रमांक पटकावलाय उद्धव ठाकरे यांनी. म्हणजे पहिल्या 5 मधले मुख्यमंत्री हे बिगर भाजप शासित राज्यातले आहेत. आणि मुख्यमंत्र्यांच्या कामावर जनता किती समाधानी? महाराष्ट्रामध्ये खूप समाधानी 46% लोक म्हणतायत, समाधानी 32% म्हणतायत, असमाधानी 20%, सरासरी आहे 58%. आणि त्यांचा राष्ट्रीय क्रमांक आपण जो पसंतीचा दिलाय तो आहे 5. देशातील सुमार कामगिरी असलेले मुख्यमंत्री. पंजाब काँग्रेसचं राज्य आहे, तिकडे अमरिंदर सिंग सरासरी 10%, क्रमांक 21व्या क्रमांकावरती गेलेले आहेत अगदी. हरियाणा बाजूचं राज्य, मनोहर लाल खट्टर सरासरी 10%, क्रमांक 21. उत्तराखंड त्रिवेंद्र सिंह रावत सरासरी 0.5%, क्रमांक 23. आणि आता महाराष्ट्रापुरता बोलायचं झाल्यास महाविकास आघाडीची एका वर्षाची कामगिरी कशी होती? खूप चांगली म्हणतायत 43%, चांगली म्हणतायत 19%, साधारण 17%, वाईट म्हणणारे 11%, अत्यंत वाईट म्हणणारे 10%. आणि आणखी एक मुद्दा आहे, महाविकास आघाडी कोरोना हाताळण्यात कितपत यशस्वी ठरली? खूपच प्रभावीपणे म्हणणारे 50%, प्रभावीपणे म्हणणारे 23%, साधारण 12%, वाईट म्हणणारे 15%. आता पुन्हा एकदा चर्चेला येऊयात. याच्यातला पहिला मुद्दा आपल्याला घ्यावा लागेल मुख्यमंत्र्यांचा परफॉर्मन्स. पहिल्या 5 मध्ये बिगर भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि पहिल्या 5त उद्धव ठाकरे सुद्धा आहेत. आता मला प्रश्न घेऊन जायचा आहे केशव उपाध्यांकडे. नाही ठीक आहे ना, मी खरं म्हणजे सचिन सावंतांना प्रश्न विचारू इच्छितो की मगाशी ते म्हणाले की त्यांनी सुरुवात प्रश्नार्थकच हा चर्चा आणि त्यावेळी म्हणालो की नंतर जे आकडे येतील त्यावेळी पण सचिन सावंत तो स्टँड कायम ठेवतील असं मी म्हणालो होतो. कारण शेवटी असं की सर्वेमध्ये 4 मुद्दे काही पॉझिटिव्ह येतील, 2 मुद्दे निगेटिव्ह येतील, हे स्वाभाविक आहे. नरेंद्र मोदींची लोकप्रियता आहे देशामध्ये सर्वाधिक आहे, हे मागच्या सातत्याने याच्या पूर्वीचे पण महिन्यातले सर्वे तुम्ही दाखवलेत आणि ते आताही दाखवत आहेत. त्यामुळे देशातलं आणि मधला जो एक आकडा खालचा तो आला होता की 40% तुम्ही दाखवला तो सर्वेमध्ये, त्याचं कारण असं होतं की आपण अनलॉकडाऊन सुरू करत होतो, सगळ्या व्यवस्था सुरू करत होतो, लोकही बऱ्यापैकी खूप त्याच्यातनं बाहेर पडत होती. आत्ताचं परिस्थिती अशी जीएसटीचं करेक्शनपासून अनेक मुद्दे आहेत जे एक देशाची इकॉनॉमी खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा मोदीजींबद्दलची विश्वासार्हता जी आहेच ती अधिक वाढताना दिसते. त्याचे कारण राहिला प्रश्न असा आहे की उद्धवजी 5 नंबरला तुम्ही दाखवताय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीमध्ये कुठल्याही पक्षाचे असो त्याचं आम्ही टीका करायची जरूर करू, त्याबद्दल काही असण्याचं कारण नाही. पण शेवटी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर देशात होत असेल तर तो पक्षाच्या पलीकडे आपण अजून 4 नंबर पुढे आहेत हेही बघितलं पाहिजे. दुसरं यातलं असं की काँग्रेसचे मुख्यमंत्री साधारणतः तुम्ही लगेच मला खट्टरचे उदाहरण तुम्ही द्याल, पण प्रामुख्याने जे सर्वांमध्ये फेल मुख्यमंत्री असं म्हटलं जातं त्यामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री संख्या जास्त दिसते. जे काही मुळात इनमिन 3-4 मुख्यमंत्री काँग्रेसचे, त्याच्यामध्येही 2 पेक्षा 3 मुख्यमंत्री जर अशा पद्धतीने फेल म्हणून दाखवत असेल तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये काँग्रेस किंवा UPAची जी राज्य आहेत त्यांचा परफॉर्मन्स हा बीजेपीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा वरचा आहे. केरळ 4 नंबरला आहे,
ह्याच बाकीचे मुख्यमंत्री जे आहेत ओडिशाचे आहे. नाही त्याचं कारण सांगतो. त्याचं एक कारण असं आहे की लोक हे होऊ शकतात की त्या ठिकाणी केंद्राची मदत आणि राज्याची मदत स्वाभाविक आहे. मोदींची मदत आहे, केंद्र राज्याची भाजपची मदत आहे, त्यामुळे ती एकच गंडी जात असावी आणि त्यातनं ती एक प्रकारे भाजपचं तिथे वेगळ्या पद्धतीने मुख्यमंत्र्याचं गेलं की नाही असा एक मुद्दा येऊ शकतो. त्यामुळे याचा अर्थ फेल गेले असं नाही. तुम्हाला मी भाजपच्या मुख्यमंत्र्याबद्दलच बोलतोय की त्या ठिकाणी वरती भाजप आहे, खाली पण भाजप आहे आणि त्यातनं एक मत सगळ्यांचं हे असू शकतं. त्यात गैरसमज कारण नाही. त्याचा अर्थ ते मुख्यमंत्री फेरत असतात त्याचा अर्थ होत नाही. आता इथे वेगळी तुलना आपण करतो आहोत तर त्याच्यामध्ये हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की जसं राहुल गांधी अनपॉप्युलर देश पातळीवरती आहेत तशाच पद्धतीने त्या काँग्रेसमधले जी काही 2-4 राज्य आहेत ती सुद्धा फेल जाताना दिसत. हा या सगळ्याचा मुद्दा आहे. सचिन सावंत, म्हणजे आता काय बोलावं, म्हणजे मला असं वाटतं की तर्क आता सगळं मान्य आहे का? तर्काला इथून सुरू करा आता. इथून आपण चर्चा करू. तर्काला पण मान खाली घालावी लागते. आता शरम वाटत असेल की तर्क माझं नाव आहे का, त्यामुळे मला सांगा ना, तुम्ही पहिला चर्चा नाही ऐका ना. तुम्ही पहिल्यांदा मगाशी तो प्रश्न उपस्थित केला की हा सर्वे बद्दल प्रश्न उपस्थित केला ज्यावेळी मोदींनी प्रश्न येत होते. तुम्हाला आधी कळू द्या. आता मला कळतंय नाही मला कळतंय. तुम्ही सांगा सावंतजी, तुम्ही पहिल्यांदा मान्य करा की हा चर्चा तुम्हाला मान्य. आता हा सर्वे ज्याच्यामध्ये काय बरे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना चांगलं एक ठिकाणी आलंय ते तुम्हाला मान्य आहे का? इथून आपण चर्चा केली पाहिजे ना. बाकी मग जर मगाशी एक भूमिका घ्यायची आता एक भूमिका घ्यायची, काही भूमिकाच घेतली नाही अजून. तुम्ही सांगा माझं म्हणणं आहे ना. ती सांगा. केशवजी त्यांना बोलू द्या, त्यांची अभिव्यक्ती दाबू नका. एक तर तोच आरोप तुमच्या पक्षावरती जास्त आहे. काय बोलू द्या त्यांना. बिनधास्त काय बोलू द्या. असं, म्हणून मी म्हणालो तर्काला देखील शरम यावी अशा तऱ्हेची परिस्थिती उपाध्यक्षांचं मुद्द्यावर बोलणं ऐकलं. बोलूया आता आपण. बरं, आता बरं. शेरेबाजीपेक्षा आता मुद्द्यावर काय- बोला. ऐका. साधा गणित आहे. निलमताई, इकडे केशव उपाध्याय आणि सचिन सावंतांचं झालं की मी येणार आहे तुमच्याकडे. मला ऍक्च्युली काय झालंय, थोडंसं हसावं का रडावं, कारण माझं काय मत आहे हे ऐकण्याच्या आधीच ते चालू झाले. आणि मगाशी जे बोलले होते सुरुवातीला की बघा पुढचं जेव्हा येईल जेव्हा मुख्यमंत्र्यांचे जेव्हा चांगलं येईल त्यावेळेला तुमची काय भूमिका असेल हे आधीच सांगितलं होतं त्यांनी. त्यामुळे ह्यांना अभिप्रेत होतं की मुख्यमंत्र्यांची भूमिका चांगली येणार आहे. त्यामुळे इतका विरोध प्रचंड वर्षभर केला, इतका त्रागा केलाय भारतीय जनता पक्षानं, इतका महाराष्ट्र द्रोह केला, त्या कंगनापासून त्या आर्डो गोस्वामीच्या पदरात जाऊन लपले आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रापासून ज्या तऱ्हेनं त्रास दिलाय. मला असं वाटतं की माननीय उद्धव ठाकरेजींचं हे 5वा क्रमांक हा त्या परिप्रेक्षात पाहिलात तर तो पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे. आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा या पूर्ण देश पातळीवरती इतका प्रचंड त्रास, इतका छळ केला, खरं बघायला गेलं तर केंद्र सरकारनं. आणि असं असताना आता त्यांची जी ही परिस्थिती यावी की तरी देखील त्यांना अभिमानानं सांगावं की नाही त्याचा क्रमांक आलाय, त्याचा त्याच्यात सुद्धा मेघ आहे. केंद्राची मदत होती आणि राज्याची मदत होती. लोकांसमोर चेहरा फक्त मुख्यमंत्र्यांचा. लक्षात घ्या, केंद्राची मदत होती, विसरू नका. केंद्राची मदत होती. डबल अँड डबल. बरोबर आहे. नुसती शेरेबाजी आणि मुद्द्यावरती बोलणे जाऊन फरक आहे. नाही असं सरळ घेतलं पाहिजे. नुसती शेरेबाजी, छळ केला, अमुक केला. अरे मी मुद्द्याच्या आकड्याविषयी बोलायला तयार आहे. किती मदत दिली, कोणत्याच्यात मदत दिली, त्याच्यावरती आकड्याविषयी द्यायला तयार आहे. नुसती 38 आकडेवारी बोलू नका, मुद्द्यावरती बोला, शेरेबाजी करू नका. शेरेबाजी करावं का तीच चालू तुमची. मुद्द्यावर सांगा मला. माझं बोलणं काय आहे ना ते उपाध्यायांना माहिती असतं, त्यामुळे उपाध्यायांनी माझ्या पद्धतीने बोललं तरी चालेल, काय हरकत नाही. कारण ते आधीच सांगतात की असं बोलणार आहे, काय हे असं बोलणार आहे. त्यामुळे ऐका ना, शेरेबाजी नंतर सुरू केली. महाराष्ट्र सरकारला केशवजी, आता त्यांना बोलू तरी द्या. इतर वेळी तुम्ही म्हणत असता की तुम्ही 2-2 प्रवक्ते आणता, महाविकास आघाडीचे 3-3 आणता आणि आम्हाला भाजपला बोलवू देत नाही. तसंच आहे. आता तुम्ही बोळे घेता, आता मला इतरांना पण द्यायचं. माझी विनंती आहे पुन्हा एकदा एवढीच विनंती. अजून काय सचिनजी, त्यानंतर मला निलमताईंकडे पण जायचं. 38,000 कोटी रुपये जीएसटीचे दिलेले आहेत. ऐकून घ्या, आता यांचे उत्तर नंतर देतात. आधीच बोलल्याचं बरं झालं सर, काय माझं जसं म्हणत होतं प्लीज. आजही महाराष्ट्राला लसीची राजेश टोपे स्वतः म्हणाले की लस जी आहे ती पश्चिम बंगालला दिली गेली जेवढी ती देखील दिली नाही, कारण तिथे निवडणूक आहेत. लक्षात घ्या, इथं जाणीवपूर्वक तुम्ही कुठल्याही तऱ्हेची मदत सरकारला होईल असं पाहिलं नाही. किंबहुना 3-3 राष्ट्रीय एजन्सी आणून बसवलेल्या आहेत आणि इथं मला असं वाटतं की भाजपच्या कार्यालयामध्ये त्यांना जागा द्यावी. तर अधिकृतपणे ही माझी मागणी आहे की ईडी असेल, एनसीबी असेल किंवा त्या संदर्भामध्ये इन्कम टॅक्स असेल, हे सगळ्यांना जागा सीबीआयला देऊन टाका अधिकृत आणि सांगा हे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे, हे त्रास द्यायला ठेवलेले आहे तिथं. त्यामुळे या संदर्भामध्ये केंद्राची मदत झाली, कुठली मदत झाली हाच प्रश्न आम्हाला कळत नाही. ऐका ना, आता हे जे सांगता आहे तो 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये काही मिळालेलं नाही लोकांना, ही वस्तुस्थिती आहे. आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा नंबर येत नाही तर त्यांना मदत मिळाली आणि त्यांना राज्य सरकारने मदत केली, ही एकच गेली. हा अजब तर्क जो आहे तो आपल्याला दिसतोय. वस्तुतः ही परिस्थिती आहे की या देशामध्ये मोदी सोडलं तर भाजपाच्याकडे काही सांगण्यासारखं नाही.
कुठे प्रत्येक त्या निवडणूक मगाशी जे म्हणत होते यशवंत देशमुखजी की हैदराबादच्या निवडणुकीमध्ये देखील केंद्रीय नेतृत्व जातं. अहो तिथल्या स्थानिक नेतृत्वाला तुम्ही फुलूनच दिलेलं नाही. तिथे लोकांना तिथे चेहरेच माहिती नाही आहेत. मोदी सरकारमधल्या मंत्र्यांची नावं माहिती नाहीत. ही वस्तुस्थिती चला, मी आहे. आणि आकडेवारी ऐका ना ऐका आकडेवारी ना. तुम्ही- ऐका ना चला, आकडेवारी काय आकडेवारी देता. मला निलम त्यांची प्रतिक्रिया घेऊन मी येतो आकडेवारी तुमच्याकडे. घ्यायची, म्हणा. सचिन आजच्या परिस्थितीमध्ये या सरकारनं ज्या कठीण कालावधीमध्ये ही परिस्थिती पार केली, यांनी सातत्यानं करोनाच्या संदर्भामध्ये असेल सहकार्याची भूमिका कुठलीही घेतलेली नाही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा क्रमांक हा अग्रणी पाहिजे. बाकीच्या ठिकाणी कोalition गव्हर्नमेंट नाही, इथे कोalition गव्हर्नमेंट देखील चालवावं लागतंय. हो. त्यामुळे ह्या परिस्थितीला आम्ही त्याकडे ठाम आहोत. मी आता निलमताईंकडे जातो. निलमताई, जसं भाजपचं अभिनंदन यासाठी कारण त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान यांना पहिला क्रमांक मिळालेला आहे, तसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पहिल्या 5 आहेत आणि ते सुद्धा हे बरोबर आहे. इतर राज्याचे म्हणजे आपची तुलना महाराष्ट्राच्या विकास आघाडीशी होऊ शकत नाही. इकडे 3 पक्ष आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंना प्रेफरन्स मिळालेला आहे. याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि तुमची प्रतिक्रिया. कारण अंडरलाईन विसरायला नको केशव उपाध्यायांची केंद्राची मदत आणि राज्याचा परफॉर्मन्स आहे हा. इथे मला असं वाटतं प्रसन्न एबीपी वरून चांगलं ऐकताना इतकं बरं वाटतंय आमच्याबद्दल. आणि उद्धव साहेबांचा तुम्ही म्हणजे इतकं तुम्ही म्हणजे ज्याला आपण म्हणून प्रखर स्वतंत्र असणारे वाहिनी आहात, अशा वेळेला तुम्ही हा सगळा सर्वे केलाय. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे उद्धव साहेबांना पहिल्या 5 क्रमांक आहे, त्याबद्दल तर समाधान आहेच मनामध्ये. परंतु समाधान आघाडीबद्दल सुद्धा आपण पाहिलं जर का बेरीज खूप समाधानी आणि समाधानी तर 78% येते. म्हणजे अगदी डिस्टिंक्शन पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. एक दुसरं म्हणजे नकारात्मक प्रचार जो आमच्याबद्दल चालतोय त्याचा उपयोग होत नाहीये, याच्यावरती सुद्धा शहाणपण आमच्या विरोधी पक्ष जो आहे समोरचा भाजप, त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे की त्या नकारात्मक प्रचाराचा काहीही उपयोग होत नाहीये. आणि तिसरा भाग असा की उद्धव साहेब ही परिस्थिती हाताळत असताना जसं प्रशासन बरोबर आहे, आरोग्य व्यवस्थेच्या मध्ये कोरोना हाताळताना 50% चांगला हाताळला गेला. त्याच्याबद्दल माझ्या मनात दुःख आहे की अजून चांगल्या प्रकारे हाताळता आलं असतं. परंतु त्याला बऱ्याचशा अडचणी होत्या आणि केंद्राचं म्हणाल तर त्याच्यात कमी लोकांचं समाधान दिसतं. याला उघड आहे ना, हॉस्पिटल्समध्ये असणारी परिस्थिती किंवा ज्या प्रकारच्या अडचणी आपल्याला सगळ्या सामोरे आल्या त्याच्यामुळे देखील झालं. परंतु मी जनतेचे आभार मानते, तुमचे आभार मानते. फक्त आम्ही नंबर शिकवायचं असण्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की लोकांच्या मनात जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या मागे काय कारण आहे त्याच्यात जर का आपण शोधलं तर एक तर जी टीकासारखी होत होती त्या सगळी टीका मला पुनरुक्ती करायची नाहीये, पण सर्व ठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये असणारा संपर्क एक. दुसरं महत्वाचं लक्षात घेऊ आपण की दिल्लीमधून केजरीवाल जेव्हा काम करतात त्यावेळेला ते दिल्लीत असण्याचे काही फायदे असतात, परंतु महाराष्ट्राचं जे आपल्या बातम्या असतात किंवा मुंबईमध्ये हिंदी आणि इंग्लिश चॅनेल गेल्या काही महिन्यात आपण सगळं पाहिलं तर त्यामधला 90% वेळ जो आहे तो संपूर्णपणाने बाकी भलत्याच वेगवेगळ्या प्रकारच्या केसेसवरती चाललेला होता आणि बाकी मग कोरोनाचं गांभीर्य वगैरे हे मांडण्याचं काम होत होतं. आणि म्हणून असं प्रचार करण्यासाठीची संधी सुद्धा नव्हती उद्धव साहेबांना. त्यामुळे जे काय होतं ते कामामधून लोकांपर्यंत पोहोचलेले, तुम्ही जे काही पोहोचवलं असेल बाकी काही ठिकाणून पोहोचलं असेल, पण शिवसैनिक जो आहे मला ठिकठिकाणी मुद्दाम दिसतंय चित्र की जिथे जिथे असं दिसलं रक्तदान शिबिरं, ज्यावेळेला हा प्रश्न सुरू झाला की पक्ष तुमचा काय करतोय तर ठिकठिकाणी रक्तदान शिबिरं असतील किंवा कोरोनाग्रस्तांना मदतीच्या संदर्भामध्ये असतील, धारावी वरळी सारख्या ठिकाणचं कामाचं जे दखल WHO आणि सगळ्यांनी घेतली तर ज्या BMCच्या नावाने इतके खडे फोडले जातात मी असं म्हणणार नाही, परंतु ज्या प्रकारे BMC बरोबर इतर महानगरपालिकांच्या ग्रामीण भागामध्ये कोविड सेंटर्समध्ये अजितदादांचं पण तेवढं श्रेय आहे, बाळासाहेब थोरातांचंही श्रेय आहे. पण सगळ्यात मला महत्वाचं असं वाटतंय ब्युरोक्रेसी कोणाची नसते, कुठल्याही पक्षाची नसते. किती जरी लोक खासगीत बोलत होते की उद्धव साहेबांनी एका महिन्यात सगळ्या बदल्या करून टाकायला हव्या होत्या, पण असं केलं नाही आमच्या सरकारने. टप्प्याटप्प्याने बदल्या केल्या आणि जे कोणी अधिकारी होते खरं सांगायचं तर त्यांचे अनेकांशी फार मधुर संबंध होते आधीच्या सत्ताधाऱ्यांशी, पण त्यांना सुद्धा हळूहळू या मार्गावर आणून या सगळ्या कामाच्या मध्ये लोकांच्या बरोबर उभं करून तो कॉन्फिडन्स वाढवण्याचं जे यश मिळालं त्याच्यामध्ये मी कोविड योद्धे आरोग्य व्यवस्थेच्या बरोबरीने पोलिसांनाही तेवढं श्रेय देईन. आणि त्याचबरोबर सचिन सावंतांसारखे जे प्रवक्ते आहेत की जे आमच्यापेक्षाही जोरदारपणे बाजू रोज जाऊन मांडत होते त्यामधून सुद्धा काही गोष्टीमध्ये एक चित्र स्पष्ट आलं की आम्ही सगळे बरोबर आहोत, आम्ही सगळे एकत्र आहोत. आणि मी म्हणूनच तुम्ही सगळ्यांपैकी एक मला राष्ट्रवादीची पण कमेंट घ्यायची आहे या प्रश्नावरती, पण त्यापूर्वी मी एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मी महेश तपासेंकडे जाईन, कारण राष्ट्रवादी ही जर का दुधारी तलवार असेल महाविकास आघाडीच्या त्या 2 धारांच्या मधला कणा राष्ट्रवादी आहे जो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष सुद्धा आहे. मी महेश तपासेंची पण कमेंट यावरती घेईन, पण ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय देशाचा मूड एबीपी माझावर. एबीपी माझा आणि सी वोटर्सचं सर्वेक्षण आपण घेतलं या नुकत्याच काळामध्ये देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, आणि विविध मुद्दे घेऊन त्याचं आकलन, त्याची निरीक्षण आपण तुमच्यापर्यंत मांडतोय. पुढच्या सर्वेक्षणामध्ये जाण्यापूर्वी मी जातोय महेश तपासे यांच्याकडे, कारण मगाचा मुद्दा होता आताच्या सरकारबद्दल. त्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचा 5वा क्रमांक आलेला आहे देशामध्ये, त्यामुळे अर्थातच यश हे तिन्ही पक्षांचे. महेश तपासेजी, तुमची कमेंट. महाविकास आघाडीचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा देशातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये क्रमांक 5चा त्यांचा जो आलेला क्रमांक आहे तो समाधानी आहे. कारण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी हे सरकार चालवलं. कोरोनाचा सर्वात मोठा फटका हा महाराष्ट्राला बसलेला आहे. एक गोष्टीचं अजून समाधान वाटतं की महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्रीचं जर पाहिलं तर त्याच्यामध्ये देखील मुख्यमंत्री उजवे ठरलेले आहेत. ही गोष्ट मला मनापासून समाधानकारक वाटते. त्याचं कारण असं मगाशी नीलमताई बोलल्या की उद्धव साहेब आधी संघटनेमध्ये होते आणि विधिमंडळामध्ये ते कसं काम करतील ह्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्याच काही लोकांनी वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या सच्चाईने उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र जिंकलेला आहे. महाराष्ट्रामध्ये दोन वेगळ्या विचाराचे पक्ष म्हणजे काँग्रेस विचारसरणी आणि राष्ट्रवादी आणि त्याला जोडून घेणारी शिवसेना ह्याचं भक्कम म्हणजे मोठ अशी ही शिवसेनेने बांधलेली आहे. आणि सगळ्या परिस्थितीवर एकत्रितपणे उभे राहून काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी एकत्रित उभे राहून किती मोठा आघात आमच्या विरोधकांनी आमच्या नेत्यांवर, संघटनेवर, सरकारवर जरी करण्याचा प्रयत्न केला तरी हे सरकार डगमगलं नाही. हे त्याच्या मागचं एक म्हणजे लोकांच्या मनातला हा विश्वास आहे. आणि हे सरकार लोकांच्यासाठी काहीतरी करू शकेल, फक्त आश्वासन देणार नाही, आश्वासनाची पूर्ती करेल, हा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आज पूर्णपणे निर्माण झालेला आहे. महेश तपासेजी, तुमची एक कमेंट अगदीच खरी आहे, ती म्हणजे हे सरकार डगमगलं नाही. कारण हे विधान तुम्ही करणं फार महत्वाचं आहे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी. मी केशवपादेंकडे जातोय. तुम्ही उद्धव ठाकरेंना कॉर्नर करणं, त्यांच्या घरात असण्याबद्दल कमेंट करण्यापासून ते बाकीचे सगळे मुद्दे, बाकी मग राष्ट्रवादीला गृहीतच धरणं की कधी ना कधी आपल्या बरोबर येणार आहेत. या परिस्थितीमध्ये जाऊन राजकीय अस्थिरता इतर कुठल्याही राज्याला नाही, ओडिशाला नाही, आम आदमी पार्टीला नाही, त्याच्यामध्ये मिळालेलं यश आहे. असं आता हे राजकीय अस्थिरता तुम्ही तुमच्या विधानामध्ये हे करता की राष्ट्रवादी कधीही तुमच्या बाजूने तुमचे नेते असं आहे. आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं की चंद्रकांत पाटील म्हणून का, नारायण राणे म्हणून का, ते तारखा देत होत्या. तुम्ही आम्हाला म्हणते आम्ही अस्थिरता तयार करतोय. असं आहे की तुम्ही आता असं म्हणालात की सगळ्यात जास्त अस्थिरता मुळामध्ये पहिल्या दिवशी आम्ही सांगितलं, देवेंद्रजींनी सांगितलं, चंद्रकांत दादांनी सांगितलं की हे सरकार आपल्या कर्माने पुढे आम्हाला पाडण्याची गरज नाही. आता यांच्यात इतका अविश्वास आहे, तो रोज दिसतो आपल्याला. तुम्ही बातम्या रोज चालवता, त्यामुळे त्यात तुम्ही भाष्य करत नाही. भाष्य फक्त मला मगाशी करायचं आहे की मी मगाशी सचिन सावंत म्हणालो की तुम्ही शेरेबाजी करू नका, तुम्ही मुद्द्यावरती बोला, मी आकडेवारी द्यायला तयार आहे. आणि म्हणून असं आहे की मी आता ओळीन तुम्हाला 28,000 कोटी, हे 38,000 कोटीचा उल्लेख करतोय तुम्हाला. मी कोरोना काळातली 28,000 कोटीची आकडेवारी आता तुम्हाला ओळीन द्यायला तयार आहे की कशा कशा पद्धतीने कुठल्या याच्यामध्ये द्यायला गेले. अगदी 2-4 मुद्दे सांगतो, फार डिटेलमध्ये जात नाही. करातील हिश्शाचा म्हणजे 42% कराचा हिस्सा केंद्र सरकारने राज्याला द्यावा असा अपेक्षित आहे. तो आपल्या राज्याचा होतो 450 कोटी, केंद्राने दिलेत 1100 कोटी. एक आता आपण उज्ज्वल ह्याच्यामध्ये शेती खरेदी, धान्यमाल खरेदीसाठी केंद्राने दिले 9,000 कोटी, आपत्ती निधीसाठी केंद्राने दिले 1,600 कोटी. सर्वात जास्त मास्क, पीपी किट्स महाराष्ट्राला दिले, केंद्राने दिले, कारण संख्या जास्त होती इथली. या सगळ्याची 28,000 कोटी नंबर एक ही मदत दिली. दुसरं, त्या जीएसटी मिळत नाही. जीएसटीचं मत समजून घ्यायची गरज आहे की ज्यावेळी तुम्ही एखादं बिल करता त्यावेळी राज्याचा आणि केंद्राचा वाटा हा डायरेक्टली जात असतो. जीएसटीचा कुठला आकडा राहिला होता तो पण एकदा समजून घेतलं पाहिजे. कारण 3 नेत्यांनी एका सुरात बोलायचं, कारण अपयश लपवायचं असतं. त्यामुळे केंद्रावरती 3 नेत्यांनी एका सुरात बोलायचं की आम्हाला जीएसटी मिळत नाही. ही वस्तुस्थिती नाही. जीएसटीचं जे तुम्ही बिल करता त्याचा जीएसटीचा राज्याचा वाटा राज्याला जातो. त्यामुळे हे सुद्धा यांचं म्हणणं खोटं आहे, खरं नाही. आणि आकडेवारी प्रत्येकाची 28,000 कोटीची आकडेवारी डोळ्यासमोर आहे. तुम्ही आता स्लाइड्सवर तुम्ही लावू शकता इतक्या खुलेपणाने. त्यामुळे शेरेबाजी करायची नाही, हा त्यातला सगळ्यात एक पहिला मुद्दा. दुसरं, त्यातलं अप्रत्यक्ष मदत तुम्ही जातच नाही, ती तर खूप वेगळी आहे, ती पण आहे त्याच्यामध्ये. आता शेवटी असं आहे की मी मगाशीच म्हणून अजून 4 नंबर पुढे आहेत, सुधारायला खूप संधी आहे. 5 मी काही त्याच्यावर टीका नाही केली की हे आकडे खोटे आहेत. जसं सचिन सावंतने सुरुवात केली, हे आकडे खोटे आहेत, अविश्वास आहे, दिल्लीवरून आलंय, ते दिल्लीवरून येण्यामध्ये वेगळा अर्थ होता, अशा पद्धतीने तरी मी म्हणालो नाही. ठीक आहे, तुमचा सर्वे आहे, एवढंच त्यातलं माझं म्हणणं आहे. मी इथे ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर आपण पुढच्या सर्वेक्षणाकडे जाऊ. मला सचिनजी मी तुमची कमेंट घेईन, पण त्यापूर्वी ब्रेकवर जाण्यापूर्वी प्रसन्न मला असं वाटतं की राज्यातल्या टॉपच्या 5 आणि बॉटमचे 5 जे आहेत त्यांच्याबद्दल सांगतो मी. ओरिसा 1 नंबर झालं, दिल्ली 2 नंबर झालं, आंध्र 3 नंबर झालं, केरळ 4 नंबर झालं, महाराष्ट्र 5, छत्तीसगड 6, पश्चिम बंगाल 7व्या नंबरला होतं, मध्य प्रदेश 8व्या नंबरला होतं,
गोवा 9व्या नंबरला होतं, गुजरात 10व्या नंबरला होतं आणि जी तळातली राज्य आहेत त्यात सगळ्यात तळामध्ये उत्तराखंड होतं, त्याच्यावर हरियाणा होतं, त्याच्यावर म्हणजे तळात सगळ्यात जर तळातली आपण खालची 5 बघितली तर तमिळनाडू, तेलंगणा, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड अशी 5 राज्य आहेत. त्यातलं मोदींना देशव्यापी स्वतःची इमेज करता आली, पण त्यांच्या मुख्यमंत्र्यांना यूपीचं आपण जर बघितलं तर यूपी सुद्धा 16व्या नंबरला आहे. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या नेतृत्वाला स्वतःची तशी इमेज करता आली नाही, एवढं याच्यातनं दिसतंय. आणि दोन गोष्टी अशा आहेत त्याच्यात ज्याचा उल्लेख मगाशी देशमुखांनी केला की या 3 पक्षांचा वोट बेस हा एक त्याचा मला वाटतं की त्याचा परिणाम कुठेतरी दिसतो. दुसरीकडे असं आहे की या म्हणजे पहिल्या 4ही मुख्यमंत्र्यांचा, विशेषतः नवीन पटनाईक असतील, जगनमोहन असतील, यांचं त्यांच्या राज्यावरचं पूर्ण कमांड आहे, प्रभुत्व आहे, तिथे विरोधी पक्षांचा ॲब्सेन्स आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्रात एवढी प्रतिकूल परिस्थितीत असताना आणि या प्रतिकूल परिस्थितीत आम्ही काम करतोय हे दाखवण्यातही हे सरकार यशस्वी झालेलं आहे. कारण एकीकडे राज्यपाल, दुसरीकडे केंद्र सरकारकडून असहकार, प्रत्येक गोष्टीत अडवणूक, या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित मला वाटतं की लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. नाही मी सांगतो परसेप्शन कसं असतं, परसेप्शन काँग्रेस राष्ट्रवादीने करणं आणि अभय देशपांडेने करणं. मला तुमचा प्रॉब्लेम काय, तुम्ही ऐकत नाही. सांगा ना, माझं परसेप्शन मुद्दे सांगा की या मुद्द्यावर 4 मुद्द्यावर अडवलंय बाबा, ह्या मुद्द्यावर मी करू ना आपण चर्चा. ऐका, पूर्ण वाक्य पूर्ण करू. चला, हे परसेप्शन क्रिएट करण्यात हे सरकार यशस्वी झालं. आता काय म्हणणार, हे परसेप्शन म्हणजे माझं म्हणणं की अभय देशपांडे मी वस्तुतः तो परफॉर्मन्स अप्रेझल हा आत्ताचा मुद्दा नाही, पण एक उदाहरण देतो, कदाचित मला ते लगेच आठवलं. आता मराठवाड्याचा दौरा करायचा होता नुकसान पाहणीचा, तो किती महिन्यांनी झाला, केंद्राने कधी पाठवलं? उत्तर देतो. त्याचं उत्तर असं आहे की मुळामध्ये आता मला सांगा आणि माहिती घेऊन सांगा, सचिन सावंतांनी सांगावं की ज्या पद्धतीने प्रत्येक राज्याने नुसतं एक साधं चिठ्ठी पाठवली, या देशातल्या घटनेप्रमाणे, नियमाप्रमाणे एक मेमोरंडम पाठवावा लागतो. तो मेमोरंडम राज्य सरकारने पाठवलाच नाही, कारण राज्य सरकार गंभीरच नाहीये. तुम्ही तारीख सांगा. माझं म्हणणं नुसती विधान, या तारखेला आमचं मेमोरंडम गेलं, हे मला इथं सांगावं सचिन सावंतांनी, त्याच्यावरती मी मान्य करायला तयार आहे. मेमोरंडमच मला तारीख सांगा. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी ज्या पद्धतीनं जेव्हा सांगितलं होतं त्याच वेळेला त्याचं खंडन केलं होतं आम्ही. एकंदरच तो जो काही प्रक्रिया आहे ती पूर्ण पार झाल्यानंतर देखील 1.5 महिने आले नाहीत. ऐकून घ्या तुमची, अरे 6 नोव्हेंबरला मेमोरंडमची तारीख सांगा. 6 नोव्हेंबरला चिठ्ठी होती, मेमोरंडम चिठ्ठी नव्हतं, मेमोरंडम. आता पैसे आता समजा मेमोरंडम गेलंच नाही तर ते आपोआप आले का? असं नाही, त्याच्यानंतर आपोआप आले का? ज्या मेमोरंडम गेलं, अगदी तुझा लेटेस्ट उदाहरण तुम्हाला प्रश्न सांगतो, अगदी लेटेस्ट उदाहरण मी 3 दिवसापूर्वी याच्यावरती प्रेस नोट केली होती. मका खरेदीसाठी या ठिकाणी माननीय भुजबळ साहेबांनी एक पत्र केंद्रात दिलं होतं की राज्यातली ज्वारी आणि मका खरेदी अधिक करायची, आम्हाला ती केंद्राच्या सपोर्टनी येते. केंद्र सरकारने विचारलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला परवानगी द्यायला तयार आहोत, तुम्ही आम्हाला हेच वितरण कसं करणार याचं तुम्हाला आराखडा द्या. 2 महिने राज्य सरकारने तो आराखडा दिला नाही. 6 जानेवारीला तो आराखडा दिला राज्य सरकारने. आम्ही या अधिक खरेदीचं हे वितरण 11 जानेवारीला केंद्र सरकारने तो वितरण सगळा तो जो प्रस्ताव होता असाच्या असा पारित केला. त्याचा आत्ता या क्षणाला मी तुम्हाला त्याचं हे देऊ शकतो, प्रूफ देऊ शकतो, त्याचं नोटीस देऊ शकतो. असं सचिन सावंत सांगू शकत का? नाही. 5 दिवसाच्या एका योजनेला दुसऱ्या सरकारने कशी प्रतिसाद दिला हा परफॉर्मन्स अप्रेझल आपण करायला बसलेलो नाही, कारण तेवढा वेळ नाहीये. मी इकडे एक ब्रेक घेणार आहे, ब्रेकच्या नंतर चर्चा पुढे घेऊन जाणार आहोत. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी काही इंटरेस्टिंग ग्राफिक्स सुद्धा आहेत कोरोनाच्या बाबतीतला, आपण बघूयात. मला किंवा माझ्या कुटुंबियांपैकी एखाद्याला कोरोनाची लागण होऊ शकेल अशी भीती वाटते, या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? या प्रश्नाला हिस्टॉरिकली गेल्या 8 महिन्यांमध्ये कसा कसा प्रतिसाद मिळत गेला. मार्चमध्ये लोकांना 15% वाटत होतं की आम्हाला कोणाला तरी कोरोना होईल. मे महिन्यामध्ये तो आकडा वाढला 32%. ऑगस्टमध्ये तर 45% शक्यता वाटत होती की आमच्या घरातल्या कोणाला तरी कोरोना होईल. ऑक्टोबरमध्ये आकडा कमी झाला 28% आणि आज जानेवारीमध्ये हा आकडा 22% आलेला आहे. लोकांचा मूड कसा बदलत गेला, किती भीती होती आणि कशी कमी होत गेली, आणि त्याला अर्थात कारणीभूत आहेत आपण सगळ्यांनी पाळलेली शिस्त आणि दिलेला प्रतिसाद. इथे एक छोटासा ब्रेक नंतर उर्वरित कौल देशाचा आपण जाणून घेणार आहोत. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहता एबीपी माझा आणि आता चर्चेच्या शेवटच्या टप्प्यातल्या मुद्द्यांकडे आपण वळूयात. देशाचा मूड काय म्हणतोय, एबीपी माझा सी वोटरचा सर्व्हे.
कंगनानं मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याशी सहमत आहात का? होय म्हणतायत 28%, नाही म्हणतायत तब्बल 72%. मुंबई मुख्यमंत्र्यांवरील विधानानंतर कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई योग्य होती का? होय म्हणतायत 54%, नाही म्हणतायत 46%. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा, भगतसिंह कोश्यारी राज्यपाल पदाची जबाबदारी घटनेनुसार बजावतायत का? हो, घटनेनुसार बजावतायत असं वाटलं 48% लोकांना, तर मर्यादा ओलांडतायत असं वाटलं 52% लोकांना. आणि आणखी एक गाजलेला मुद्दा गेल्या काही दिवसातला, महाविकास आघाडीच्या विरोधात ईडीचा गैरवापर झाला का? होय म्हणतायत 50% आणि तितक्याच प्रमाणात म्हणजे नाही म्हणतायत 50%. पण आता या शेवटच्या प्रश्नाच्या बाबतीत 50% लोकांनाही वाटणं ही काही चांगली गोष्ट नाही. म्हणजे 50%ना वाटते आणि 50%ना नाही वाटत असं काउंटर आर्ग्युमेंट असू शकत नाही असं मला तरी वाटतं. मी आता जातोय केशव उपाध्यायांकडे, कारण हे सगळे मुद्दे प्रामुख्याने भाजपशी संबंधित आहेत. कंगनाची बाजू भाजप उघडपणे घेत होता, राम कदम बाहेर पडत होते आणि काय म्हणजे सगळे प्रवक्ते सुद्धा कंगनाने असल्यासारखेच ते बोलत होते. असं आहे सगळ्यात पहिल्यांदा, आणि त्यांच्या विरोधात महाराष्ट्राची जनता विरोधात आहे. नाही, आता तुमच्या क्लिप हे असे रेकॉर्ड असेल तर ते काढून बघा. सगळ्यात पहिल्यांदा मी, माझ्यानंतर बाकी सर्व नेते भारतीय जनता पार्टीचे, आम्ही हे स्पष्ट शब्दात सांगितलं की कंगना मुंबईबद्दल जे बोलते त्याच्याशी आम्ही सहमत नाही, हे वारंवार सांगितलं. त्यामुळे त्याच्याबद्दल काही आम्हाला काय कंगनाचं होतं, कंगना काय सगळं सरसकट काय समर्थन करत होतो असं नाही. त्यामुळे ते 28%, 72% आलं, त्याबद्दल आम्हाला काही त्यात म्हणायचं नाही. आमचंही त्या मताशी सहमत नव्हतो. उपाध्यायजी, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कंगनाच्या बाजूनं आहात असं परसेप्शन करण्यात तुम्ही यशस्वी झाला, जरी प्रत्यक्षात तुम्ही नव्हता तरी? असं आहे की आता पुन्हा सांगतो, त्याचं उदाहरण मला द्यायचं आहे. मला बरोबर तुम्ही प्रश्न उपस्थित केलात की 3 लोक एका सुरात बोलतात, त्यात आमचे मित्र अभयरावांसारखे, मगाशी अभयरावांनी लगेच ते परसेप्शन हे कसं क्रिएट केलं असं अभयरावांसारखे पत्रकाराचं तर जोड देतात. आता स्वाभाविक आहे, 4 जण एका ह्याच्यात बोलतायत, तर एखाद्या वेळी जर असं काही झालं नाही, असं परसेप्शन यामुळे झालं, असं परसेप्शन असं वाटत नाही का तुम्हाला की जेव्हा कंगना वाटेल ते बोलत होती मुख्यमंत्र्यांबद्दल, महाराष्ट्राबद्दल, तेव्हा तिच्या त्या वक्तव्याला ज्या पद्धतीनं उत्तर भाजपकडूनही दिलं जाणं अपेक्षित होतं तसं दिलं न गेल्यामुळं ते परसेप्शन झालं? अजिबात नाही. 2 गोष्टी, भारतीय जनता पार्टीने कधीही कंगनाचं समर्थन केलं नाही, तिच्या मुंबईच्या वक्तव्याचं कधीही समर्थन केलं नाही. माझं पूर्ण होत्या त्याच्यामध्ये. एक दुसरं असं की वारंवार म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी तर विधानसभेत सांगितलं की काहीच नाही, पण त्याचबरोबर तुम्ही ती काही बोलली, एकीकडे असं म्हणायचं की आम्ही काय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सगळे आहोत, त्यांना बोललं अधिकार दिला पाहिजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते सगळे, रोज शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं जपलं पाहिजे ह्याच्या गप्पा मारायच्या, आणि त्यावेळी मात्र एखादी महिला आपल्या विरोधात बोलली तर तिचं जाऊन डायरेक्ट घर तोडायचं. ही जी कृती आहे त्या कृतीला विरोध केला पाहिजे. नाही, त्याचं उत्तर येऊ ना. हो, पण ते फार नाही. 48-52 चुकीचं होतं, अगदी बरोबर आहे. एक मिनिट माझं पूर्ण होतं. आणि तिसरं, याच्यामध्ये 3 लोकांनी सलग एकाच बाजूने काही झालं की केंद्र देत नाही, आकडेवारी मी आता तुम्हाला सांगितली, एका सुरात खोटं बोलायचं, दुसऱ्या पद्धतीने एका सुरात अशाच पद्धतीने भूमिका घ्यायची. त्याच्यामध्ये मग बाकीचे आता आमचे सगळे निष्पक्ष पत्रकार जे आहेत या मुद्द्याच्या बाबतीत. आणि पुन्हा कंगना आता आम्ही सर्वेपुरता कंगना आहे, कंगना हे एका गोष्टीचं एक्सटेन्शन आहे. कोणतं? सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचं. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या प्रकारे एक वातावरण बनवण्याचा प्रयत्न चालू होता, त्या बाबतीत लोकांचं मत तुमच्या बाबतीत थोडंसं निगेटिव्ह वाटतं या सर्वेनुसार. नाही, असं पुन्हा एकदा असं की ते वातावरण कुणी केलं, त्याच्यामध्ये असं की सगळ्या एकदा जर तुम्ही ते वातावरण भाजपनंच केलं असं माझं म्हणणं आहे. भारतीय जनता भाजप पार्टीने- ज्या पद्धतीनं पाठराखण करत राहिलं का पाठराखण नाही, याच राज्यामध्ये जर एखाद्या जर घटना घडली असेल तर त्याची पाठराखण भाजपने करायची नाही तुमचं म्हणणं आहे. आता राहुल गांधी ठीक आहे, ते काय केव्हा टुरिझम वरती जातात, कंगनाची पाठराखण ऐकून घ्या ना, माझं पूर्ण होतं. राहुल आता एक सगळ्याच प्रकरण आपण काढू. राहुल गांधी टुरिझम करतात, टुरिझम मध्ये पॉलिटिक्स करतात, मग उरलेलं टुरिझम करतात, नॉन सिरियस पॉलिटिकल नेते आहेत. भारतीय जनता पार्टी या राज्यातल्या प्रत्येक घटनेवरती तुम्ही गेल्या वर्षभरातला काढून बघा, प्रत्येक घटनेवरती जी राजविरोधी घटना आहे त्या घटनेवरती राज्याच्या जनतेच्या हिताची जी घटना आहे त्याच्याबद्दल आवाज उठवणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. आणि भारतीय जनता पार्टी तुम्हाला ते काही वाटो, इतरांना काही वाटो, पण जनतेच्या हिताचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती भारतीय जनता पार्टी आवाज उठवत राहील. ह्याच्याबद्दल दुमत बघायचं कारण मला बोलू द्या. निलमताईंकडे जाऊन येतो, कारण त्या बाहेर आहेत, त्यामुळे स्टुडिओमध्ये त्या नसल्यामुळे त्यांना तो ऍक्सेस राहत नाही. मी निलमताईंकडे मुद्दामून पहिल्यांदा जातो. निलमताई, या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपच्या बाबतीतली निगेटिव्ह प्रतिक्रिया महाराष्ट्रात जाणवते. तुमचा अनुभव या वर्षभरातला या विषयांच्या बाबतीत कसा राहिला शिवसेनेचा? मुळामध्ये असं आहे की सुशांत राजपूतची केस असेल, कंगना असेल, त्याच्यानंतर
अगदी आरे कॉलनी आणि कांजूर मार्गचा विषय असेल सगळा झालेला एक स्पष्ट आहे की अगदी सातत्याने गेले 4-5 महिने चाललेले की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी एक संपूर्ण केस बिल्डअप करायचा प्रयत्न चाललेला आहे या लोकांचा. आणि त्यांनी किती नाही म्हटलं, मुळात कंगना महिला आहे म्हणून तिला विरोध केला हे तर इतकं पुसाट स्टेटमेंट आहे. एखाद्या पुरुषाने जरी असं स्टेटमेंट केलं असतं तरी त्याला आम्ही विरोधच केला. त्यामुळे महिलाच्या वेशामधली ती एक म्हणजे राष्ट्रद्रोही व्यक्ती आहे. याच्यावरती आता या सर्व्हेमध्ये सुद्धा शिक्कामोर्तब झालेले. मुद्दा एक. दुसरा प्रश्न असा आहे की आत्महत्या होतात त्या दुःखदायकच आहेत, त्यात काही शंकाच नाहीये. परंतु त्याच्यावरून जे काही सगळं राजकीय हे करण्यात आलं मोठं संपूर्ण, आणि त्याचं आपण बघतोय धागेदोरे सगळे कुठपर्यंत येऊन पोचलेले आहेत. त्याचा आज सुद्धा काही गोष्टी सगळ्या फुटलेल्या आहेत बाहेर ज्या आहेत त्या. आणि म्हणून प्रश्न असा आहे की हे सगळं प्री प्लॅन पूर्व नियोजित सर्व यांच्या गोष्टी ठरवून केलेल्या आहेत. आणि मग जर का नव्हती कंगना तुमची कोणी, तर मग कशासाठी तिला तुम्ही केंद्राकडून कॅटेगरी दिली, कशासाठी तिला संरक्षण दिलं? आज स्पष्ट आहे की तुमच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आणि तुमच्या नेतृत्वाची प्रवक्ता म्हणूनच ती वावरत होती. आणि ये न केना प्रकाराने शिवसेनेला खिंडीत पकडायचा काहीतरी प्रयत्न करायचा, हा सगळा डाव तुमच्यावरती उलटलेला तर आहेच पहिली गोष्ट. कारण अजूनही सुशांत राजपूतच्या केसमध्ये सीबीआयला काय सापडलं हे काहीच आलं नाहीये, त्याच्यावरती काहीच बोलत नाही. आणि कारण मुळात तो फुसका मारच होता त्या संपूर्ण सीबीआयचं सगळं जे केलेलं आहे ते. पण मला याच्याबद्दल हे महत्वाचं सांगायचंय की सातत्याने आपण खोटं बोललो तर लोकांची दिशाभूल होते. या भ्रमातून आत्ता तरी बाहेर पडा. अजून सुद्धा जे जनतेचे प्रश्न आहेत त्याच्यात जिथे तुम्ही सरकारच्या त्रुटी दाखवाल त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा आमचा जरूर प्रयत्न राहील. परंतु मला अतिशय खेद या गोष्टीचा वाटतो की जे सामाजिक राजकीय जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न असतात ते सोडून या सगळ्या प्रतिकात्मक प्रश्नांवरती राजकारणात धुळफेक करण्यासाठी जो प्रयत्न केला त्या प्रत्यक्ष युद्धाच्या आधी ज्याला आपण म्हणतो की धुळफेक फक्त करायची ती सगळं करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्रातील जनता जी आहे ती इतकी दुधखुळ नाहीये हे नंतरच्या निकालांमधून दिसून आलं आपल्याला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि राज्यपाल जर का एवढे मोठे म्हणजे महान व्यक्तिमत्व आहेत तर ते केदारनाथ देवाचे ते भक्त आहेत. अशा वेळेला निलमताई, राज्यपाल कशासाठी रिकामी ठेवली आहे? निलमताई, एक प्रश्न तुम्हाला सुद्धा. निलमताई, या सगळ्या विशेषतः कंगनाच्या प्रकरणामध्ये तिच्या घरावरती ऑफिसवरती कारवाई करणं हे सगळं करून राज्य शासन चालवणाऱ्या पक्षानं स्वतःला एका इंडिव्हिज्युअल लेवलच्या पातळीला व्यक्तीला आणून ठेवलं. म्हणजे राज्य शासनाच्या व्यवस्थेसमोर कंगना कोणीच नाहीये, पण तुम्ही हे सगळं करून आणि नंतर उखाड दिया हेडलाईन वगैरे करून तुमची पण चूक नाही झाली निलमताई, तुमची शिवसेनेची? मी आता तसं म्हणेन की आता त्याच्यामध्ये बरेच दिवस ही सगळ्या केसेस चाललेल्या होत्या. त्याच्यामध्ये बीएमसीने या संदर्भात जी काही कारवाई केली आहे ती काय याच्या पूर्वी सुद्धा अनेक कारवाया बीएमसीने केलेल्या आहेत. तर त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांना विचारून त्या कारवाया केलेल्या असतात असं नाही एक. आणि बीएमसीला जर का योग्य वाटलं तर प्रश्न असा आहे की त्यांनी त्याच्यात कारवाई केलेली आहे. त्यामध्ये हे करायला हवं होतं का ते करायला नको होतं याच्यापेक्षा सुद्धा त्या पण कंगनाचं नाव न घेण्याचं जे राजकीय शहाणपण भाजप दाखवत होती, कंगनाचं नाव कुठल्याही प्रकारे एन्डॉर्स करण्याचं न करण्याचं शहाणपण भाजप दाखवत होती, त्याच्याऐवजी तिला नॉटी वगैरे म्हणूनचा जो काही उदारमतवादीपणा शिवसेनेचे पहिल्या दर्जाचे नेते दाखवत होते हे टाळायला नको होतं निलमताई? मला याच्यावरती काही मला असं वाटत नाही. कारण मी त्याच्यामध्ये ज्या प्रकारनी सगळी ती चर्चा सुरू झाली त्याच्यामध्ये खास करून म्हणजे कुठेतरी एक शिवसेनेचा जो काही संयम आहे तो तोडण्याच्यासाठीच हे सगळं चाललेलं होतं. आणि त्यात संजय राऊत जसं बोलत गेले ना तसं कंगनाचं पण डोकं अजून फिरत गेलं. म्हणजे शेवटी असं झालं की इतकं म्हणजे ज्याला आपण म्हणू की बेताल सारखी कंगना बोलत होती आणि आताही बोलते कारण त्याची कुठेतरी प्रसिद्धीची तिला नशा सोडली. तर मला वाटतं मूर्खाला तो मूर्खेष्ट आहे असं सिद्ध करण्यामध्ये संजय राऊत यशस्वी झाले असं मला उलट वाटतं. बरं, केशवपदांकडे जाण्यापूर्वी सचिन सावंत काही म्हणत होते. हे जे काही षडयंत्र आहे ना ते खऱ्या अर्थानं उघड पडलं आणि ह्या कालावधीमध्ये हे षडयंत्र सातत्यानं आपल्याला दिसत होतं की भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं चाललेलं आहे. कंगनाच्या अगोदर सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये ते प्रकरण कशा तऱ्हेनं शिजवलं, मुंबई पोलिसांनी कशा तऱ्हेनं त्यांना त्या ठिकाणी मुंबई पोलिसांना बदनामी करण्याकरता त्याचा वापर केला गेला, बिहारच्या निवडणुकीमध्ये त्याचा वापर केला गेला, महाराष्ट्राची बदनामी झाली, हे सगळं पाहिलं. त्या पांडेला देखील पाहिलं होतं आपण. त्याला त्याचे बोलवते धनी कोण होते हे नंतर कळलं. अजूनही जसं म्हणतात निलमताई सीबीआयला काही सांगता आलं नाही, त्यासाठी एनसीबीआर ही असं पहिलं देशातली केस असेल की ज्याच्यामध्ये 3 राष्ट्रीय एजन्सी आल्या. ईडीला काही समजलं नाही, सीपीआयला काही समजलं नाही, एनसीबीला काही समजलं नाही. म्हणजे हे का कळलं? कारण भारतीय जनता पक्षाचा त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता की महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं. कंगना अस्त्र सोडलं गेलं होतं हे लक्षात घ्या. कंगना कशासाठी आली होती की तिनं सांगितलं की ह्याच्यात मधली जी बॉलिवूड मधली ड्रगची जो अँगल आहे त्याच्याबद्दल मला प्रचंड मोठी माहिती आहे. आणि मग राम कदम उठले आणि त्यांनी सांगितलं ही झाशीची राणी आहे आणि तिला महाराष्ट्र विकास आघाडी सरकार ती माहिती देऊन देत नाही
आज तर काय तिने दिली आहे का माहिती? आणि त्याकरता तिला वाय दर्जाची सिक्युरिटी कोणाच्या पैशाने दिली आहे? जनतेच्या पैशाने दिलेली आहे, हे लक्षात घ्या. हा पैसा कोणाचा आहे? जनतेचा आहे. अजून ती का देत नाही याचं प्रश्नाचं उत्तर यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे एकंदर ती जी भाषा वापरत होती त्याचं स्क्रिप्ट भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात तयार झालं होतं, ही वस्तुस्थिती आहे जी उघड पडलेली आहे. तपासांकडे जाण्यापूर्वी केशव उपाध्ये, आणि मुळामध्ये असं आहे की गेल्या वर्षभराचा कारभार आपण बघितला आणि गेल्या वर्षभरामध्ये मग कंगना असो बाकी सगळं असो, मला मी तुमच्या इथंच स्टुडिओमध्ये आठवण करून देतो, मनमानी पद्धतीने कारभार करायचं काम गेले वर्षभर राज्य सरकार सुरू आहे, कुठलेही नियम कायदे धाब्यावर बसून. मला सांगा, राहुल कुलकर्णीला कुठल्या अधिकारात अटक केली होती हो? म्हणजे राहुल कुलकर्णी अचानक जाऊन काय बातमी तुम्ही म्हणजे एबीपीचा पत्रकार राहुल कुलकर्णीला ज्या पद्धतीने अटक जाऊन केली गेली आणि त्याच्यानंतर त्यावर कारवाई केली गेली, हे कुठल्या नियमानुसार बसत होतं? नंतर तुम्ही सांगितलं नाही त्याचा काही संबंध आहे, एबीपीच्या बातमीचा काही संबंध, नंतर तुम्ही कबूल केलं पोलिसांनी अहवालामध्ये. मग ही मनमानी नव्हती का? का तर त्यांनी ती ह्याची बातमी VIP पास दिला त्या वाधवांना, ती बातमी तुम्ही चालवली होती, अशा पद्धती चर्चा त्यावेळी होती. त्यामुळे राहुल कुलकर्णी कुठल्या अधिकारात झालं? मी तुम्हाला दुसरं, कंगनामध्ये कोर्टाने काय ताशेरे मारले? या सरकारने गेल्या या सरकारवरती गेल्या वर्षभरामधले आपण खटले काढून बघा, एका खटल्यात राज्य सरकारला यश मिळालंय का? मग सरपंच एक त्यांनी प्रयोग केला, जी आता निवडणूक उद्याच्याला होतीये किंवा झाली आज निवडणूक, की सरपंचच्या ऐवजी राजकीय व्यक्ती तिथं मनमानी पद्धती नेमायच्या, त्याला कोर्टाने फटकारलं. हे कायदेशीरपणे नाहीये. पदवी परीक्षेचा अंतिम वर्षाचा निर्णय, त्यात कोर्टाने फटकारलं. मनाला येईल म्हणजे एखाद्याचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी आम्ही हवे त्या पद्धतीने कायदे राबवू. मग त्या अर्णव गोस्वामीच्या विरोधात बोलतो म्हणून त्याच्या पत्रात समर्थन असू शकत नाही, नसेल त्यात मुद्दे असू शकतील, पण ज्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती कारवाई केली त्याला सुद्धा कोर्टाने तुम्हाला हे केलं. गेल्या वर्षभरामध्ये 8 ते 10 प्रकरण असं करतात की ज्या राज्य सरकारने अहंकारासाठी मनमानीसाठी कायदे धाब्यावर बसून कारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कोर्टाने फटकारलं. हे योग्य पद्धतीने होतं का? आणि याच्याबद्दल जर बरं दुसरं आता लोकांच्या निलंब्यांच्या बोलाय लोकांच्या प्रश्नांवरती त्यांनी अहो शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या शेतकऱ्यांना तुम्ही कितीचे चेक देता? मुळात ती मदत तर मिळालीच नाही. दुसरं, मराठवाड्याचा पाण्या प्रश्न आहे, ते ग्रीड तुम्ही रद्द केलं. आता औरंगाबादमध्ये महापालिकेमध्ये जी 1680 कोटीची योजना आणली ती पहिल्यांदा देवेंद्रजींनी मंजूर केलेली, ती त्याला तुम्ही स्टे दिलात. अशा अनेक गोष्टींवरती जर प्रश्न उठवायचा नाही प्रश्न उठवू नका, हे जनतेचे प्रश्न आहेत, त्यावरती आम्ही बोलत होतो. आणि या अशा पद्धतीने जे असेल म्हणजे या सरकारने राज्यातल्या सरकारने ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण हे करून लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यामध्ये भाजप अपयशी झाला. म्हणून आज या सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा सरकारच्या बद्दलची जी होकारार्थी प्रतिक्रिया आहे ती जास्त आहे असं तुम्हाला वाटत नाही? जसं केंद्रीय पातळीवर राहुल गांधींचं अपयश आहे की ते सरकारला पुरेशा प्रमाणामध्ये नैतिकदृष्ट्या धारेवर धरू शकत नाहीयेत, त्याच पातळीवर महाराष्ट्रामध्ये भाजपचंही अपयश आहे असं तुम्हाला वाटत नाही का? ज्या निकषांनी आपण तिथं मोदींच्या बद्दल बोलतो त्याच निकषांनी इथं सरकारबद्दल बोललं पाहिजे. तुम्हाला राहुल गांधींच्या मुद्द्यावरती हा मुद्दा तुम्ही आम्हाला हे करताय, कंगना किंवा राज्यपाल 48-52, 50-50 हे आता तुमच्याच आकडे मला सांगतायत. आता ह्याच्यामध्ये इतकं अंतर म्हणजे ईडीचा दुरुपयोग झाला, सीबीके अशा संस्थांचा 50% दुरुपयोग झाला, तोही 50% लोकांना वाटत असेल, 50% लोकांना योग्य वाटतंय. म्हणजे जो तुम्ही म्हणताय आता राजू खांडेकरांचा दावा की जे निकष आपण मोदींनी दाखवतोय तिथं 70% 80% आजचाच विषय आहे. एकनाथ खडसेंची चौकशी चालू आहे, लक्षात घ्या. कुठल्या प्रकरणावर चालू आहे? ज्याची चौकशी फडणवीस सरकारने केली होती. त्यावेळेला फडणवीस सरकारने त्याच्यामध्ये क्लीन चिट दिलेली आहे, ते एक सदस्य आयोगामध्ये, आणि आता ईडी चौकशी करते आणि त्याच्यामध्ये फॉल्ट पाहते. म्हणजे आता फडणवीस सरकारनं म्हणजे फडणवीसजींना बोलवलं पाहिजे की नाही ईडीनं, की तुम्ही कशा तऱ्हेने केली चौकशी? म्हणजे हा जो विरोधाभास आहे हा सातत्यानं यांच्या कालावधीमध्ये दिसतोय. जसं आता प्रताप सरनाईकाचा विषय आहे. प्रताप सरनाईकाचं त्या टॉप्स ग्रुपच्या संदर्भामध्ये म्हटलं जात आहे, त्या टॉप्स ग्रुपला कॉन्ट्रॅक्ट देणारं कोण होते? एमएमआरडीचे प्रमुख कोण होते? देवेंद्र फडणवीस जे होते. म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देणार त्याची चौकशी झाली नाही पाहिजे, परंतु कोणतरी थर्ड व्यक्ती त्याच्यामुळे दिला. मग ह्याची चौकशी कोणाची झाली पाहिजे खऱ्या अर्थानं? जे त्या पदावर होते त्यांचे. मग हे जेव्हा होतं त्यावेळेला ईडी बद्दल अशा तऱ्हेचं प्रश्नचिन्ह येणारच. ते प्रश्न ईडीचे सध्या तरी ईडीचा प्रवक्ता आपल्याकडे इकडे नाहीत आणि तसे प्रवक्ते नसतात, त्यामुळे ते चर्चेत येणार नाही, त्यामुळे आपल्याला प्रश्न विचारता येणार नाही. मी इकडे एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये जाणार आहोत आणि अगदी वेळ कमी असेल. मी तपासांच्या कमेंट पासून सुरुवात करणार आहे. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय देशाचा मूड एबीपी माझावर आणि आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. वेळ कमी आहे, पण सुरुवातीला एक इंटरेस्टिंग मुद्दा बघणार आहोत या ग्राफिक्स मधला, या सगळ्या विषयामधला. लॉकडाऊन लागू केल्यानंतरच्या काळात तुम्ही किंवा तुमच्या घरातील कमावणाऱ्या व्यक्तीबाबत यापैकी काय घडलं? वर्क फ्रॉम होम पगार पूर्वीचाच 8% लोकांनी हे म्हटलेलं आहे. वर्क फ्रॉम होम पगारात कपातही 8% होते.
नोकरी गेली 24% लोकांनी हे नमूद केलं आणि अगोदर पूर्ण वेळ पण आता पार्ट टाइम काम आहे असं 3% लोकांनी सांगितलेलं आहे. बिनपगारी सुट्टी आणि काम थांबलं असं 8% लोकांनी सुचवलंय सांगितलंय, तर सरकार आणि कंपनीच्या नियमांतर्गत काम असं 28%. वर्क फ्रॉम होम नाही, पूर्ण पगार सुरू आहे. 3% लोकच इतके या ठिकाणी अशा परिस्थितीत होते. वर्क फ्रॉम होम नाही, पगारातही कपात 2%. अशा या सगळ्या परिस्थितीतून आपण सगळेच गेलेलो आहोत. आपण सगळेच याच्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपात हे सगळे आपल्याच मनातले उत्तरं आहेत. वर्क फ्रॉम होम नाही, पूर्ण पगार 3% आणि अशा प्रकारची उत्तरं आली होती. हा केवळ एक इंटरेस्टिंग पार्ट म्हणून होता. या कोरोनाच्या काळातल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न होता. कार्यक्रमाच्या शेवटी मी पहिल्यांदा अभय देशपांडेंकडे जातो. अभयजी, या 1 वर्षानंतर केंद्राचा आणि राज्याचा हा परफॉर्मन्स बद्दलचा कौल आणि त्या नेत्यांबद्दलचं हे परसेप्शन काय दाखवतंय पुढची दिशा? नाही, एक निश्चित आहे की कोरोना काळात सरकारने केलेलं काम, एकूण अन्य राष्ट्रांमधली परिस्थिती, भारतातली परिस्थिती, मधल्या काळात आलेल्या अडचणी आणि सरकारच्या मर्यादा या सगळ्या दृष्टीचा विचार केलेला आहे. म्हणजे ज्या नोकऱ्यांचे उल्लेख आपण केला की 28% लोकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा पेट्रोल डिझेल दरवाढ ज्याचा उल्लेख केला, तरी लोकांनी हे स्वीकारलेलं की या काळात, अडचणीच्या काळात, तरी त्याचा परिणाम या मतदानाच्या टक्केवर दिसत नाहीये, टक्केवारीवर, आणि एकूण एक देशाच्या कारभाराबद्दलचं समाधान व्यक्त केलं आहे. दुसरं एक आहे की राज्यातल्या सरकारचा कारभार त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीत आणि प्रतिकूल परिस्थिती आहे असं परसेप्शन निर्माण करण्यात आलेलं यश, त्याच्यामुळे त्यांना केंद्र सरकारच्या तुलनेतही अधिक टक्केवारी मिळालेली दिसते. आणि मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या तुलनेतही उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियता अधिक काही प्रमाणात दिसते. दुसरं असं आहे की महाराष्ट्रातल्या किंवा अन्य राज्यातल्या याच्यामध्ये राहुल गांधी हे एक प्रकारचं बॅगेज आहे की काय असा एक मतदारांकडून एक कौल दिसतोय की त्यांच्या नेतृत्वाबद्दल लोकांच्या मनात अजूनही शंका आहेत आणि जो पर्यायाचा पराभव आहे त्याचाही फायदा निश्चितपणे केंद्र सरकारला मिळताना दिसतोय. मी राहुल तपासेंकडे जातो आणि महेश तपासेंकडे जातो आणि त्यानंतर पुन्हा मी स्टुडिओमध्ये येईन. महेश तपासेजी, तुमच्याकडे सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न. असा परफॉर्मन्स जर का उद्धव ठाकरे हा चेहरा आहेत, पण जर का विरोधकांकडे, या आघाडीकडे लोक पर्याय म्हणून बघत असतील, चांगला परफॉर्मन्स देत असतील, प्रतिक्रिया देत असतील, तर तुम्ही महाविकास आघाडी आणि 3 पक्षांचं कॉम्बिनेशन याकडे कसं पाहता? महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये पद्धतीने काम चालू आहे. ह्या महाविकास आघाडीचं अस्थिर कसं होईल यासाठी जे सातत्याने प्रयत्न केला झाला, त्याला एक उदाहरण सुशांत सिंग राजपूत आहे. बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळं घडवण्यात आलं. तिकडनं हिमाचलच्या महिला आल्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये एकरी भाषेचा उल्लेख हा कोणी सहन करू शकत नाही. आज मला केशव उपाध्ये साहेबांनी विचारायचे की महाविकास आघाडीचे काही महिला पदाधिकारी जर देशाच्या प्रधानमंत्र्यांना एकरी उल्लेख केला, या महाराष्ट्राच्या राज्यपालाचा एकरी उल्लेख केला, तो तुम्हाला चालेल का? कुठल्याही नेत्याला मानणारा वर्ग असतो आणि त्याच्यामुळे एक असंतोषाची, एक रागाची दाट अशी संबंध मुंबईमध्ये झाली, राज्यामध्ये झाली. आणि जो अपेक्षित भारतीय जनता पार्टीला यांच्याकडनं मिळणं होतं ते झालं नाही आणि म्हणून आज झटकण्याची त्याची भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली की कंगनाच्या मताशी आम्ही सहमत नाही, परंतु त्यांचा बोलणीचा कधी भारतीय जनता पार्टीच आहे, हे महाराष्ट्राच्या लोकांमध्ये ठासून आलेले आहेत. तुम्ही एक प्रश्न निर्माण केला 2024 ला येते का थोडा वेळ, पण आजची परिस्थिती अशी आहे की ज्या पद्धतीने शिवसेना एनडीए बाहेर पडली, त्याच पद्धतीने शिरोमणी अकाली दल देखील बाहेर पडले आणि शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलनी मान्य केलंय युपीए हा आणि नरेंद्र मोदीला पर्याय देऊ शकते. तर उद्याच्या 2024च्या निवडणुकी येईपर्यंत किती पुलाच्या खालनं पाणी जाईल हे आपण बघूया. आणि त्या पद्धतीने अमेरिकेमध्ये खोटारडेपणाच्या राजकारणाचा भांडाफोड झाला. बरं, नक्कीच. मी तपासीची तुमचाच मुद्दा घेऊन स्टुडिओमध्ये मी कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठीच राजीव खांडेकरांकडे जातो. राजीवजी, आता राहुल तपासेंनी महेश तपासेंनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. हे चित्र जर का महाराष्ट्रात असेल तर आगामी निवडणुका आणि एकूणच भाजपसाठी, प्रदेश भाजपसाठी फार मोठं आव्हान असणार आहे. प्रसन्न, एक तर निवडणुका आत्ता नजीकच्या काळामध्ये नाही आहेत, पण मला त्यामुळं त्या प्रश्नाबद्दल निवडणुकांच्या अंगानं किती बोलायचं हा एक प्रश्न आहे. पण मुद्दा हा की हे गेलं वर्षभर जे आहे ते सर्वार्थानं आपली परीक्षा बघणार होतं आणि याच्यातून ज्या गोष्टी समोर आल्या, ज्याचा सुरुवातीला उल्लेख झाला होता की एकंदरीत कोरोनाची परिस्थिती ज्या पद्धतीनं राज्यामध्ये आणि देशामध्ये हाताळली गेली त्याच्याबद्दल म्हणजे जनतेच्या मनामध्ये समाधान आहे.
कारण जगतोय की मरतोय सारखी जी स्थिती होती तिथून सुरुवात होऊन आता हे सगळं ओसरतीये, ही लाट ओसरतीये, अशा अवस्थेत आपण आलेले आहोत. मधल्या काळामध्ये जे कधीही बघितलं नव्हतं अशा अनेक घटना, अनेक गोष्टी आपण सगळ्यांनीच बघितल्या, अनुभवल्या. या काळामध्ये मोदींच्या नेतृत्वाबद्दल आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल अनेक प्रकारचे आक्षेप, प्रश्न उपस्थित केले गेले. पण आता आपण जेव्हा ह्या लाटेतून बाहेर येतोय तेव्हा ते आक्षेप किंवा ते प्रश्न जे होते त्याच्याबद्दल जेवढं भय वाटत होतं तशी परिस्थिती नव्हती, हे आता स्पष्ट झालेलं आहे. उद्धव ठाकरेंसाठी ही परीक्षा जास्त मोठी होती, कारण प्रशासनाचा कसलाही अनुभव नसताना 3-3 पक्षांचं सरकार घेऊन सरकार इथं चालवायचं होतं आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल, नंतर एकूण त्यांच्या प्रशासकीय अनुभवाबद्दल खूप प्रश्न होते. सुदैवानं ज्या प्रकारची व्यवस्था अल्प काळामध्ये राज्यामध्ये झाली आणि देश पातळीवर सुद्धा ज्या पद्धतीनं कोरोना हाताळण्यासाठीची स्थिती निर्माण केली गेली, मला असं वाटतं की खूप नकारात्मक असलं झालेलं गेल्या वर्षभरामध्ये, तरीसुद्धा सही सलामत आपण जिवंत आहोतची जी भावना आहे. मग आता असं आहे की नोकऱ्या गेल्यात आणि 24% हा माझ्या मते खूप मोठा आकडा आहे ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पण त्याची जी प्रतिक्रिया, ज्या पद्धतीनं त्याचा उद्रेक दिसायला हवा होता तसा तो दिसत नाहीये. याचं कारण जीवावरच बेतलं होतं, पण आपण वाचलो वाली भावना जास्त प्रभावी अशा वेळेला ठरत असेल. पण या पुढच्या काळामध्ये अर्थातच परीक्षा जी आहे ती उद्धव ठाकरेंचीही आहे आणि नरेंद्र मोदींचीही आहे. कारण आता लस येईल आणि लस येऊन म्हणजे त्याच्यातनं लोकांना थोडा एक विश्वास येईल, पण खरी लस द्यायची गरज आहे ती अर्थव्यवस्थेला, कारण त्या आर्थिक पातळीवर पूर्ण रसातळाची अवस्था आली होती. हे सगळं पुन्हा उभं करणं हे खूप चॅलेंजिंग आहे आणि त्याच्यातून आता कसा मार्ग काढतात हे दोन्ही नेते, महाराष्ट्राच्या पातळीवर उद्धवजी आणि तिकडं मोदीजी, हे बघूया आपण. याच मुद्द्यावरती, याच अपेक्षेसह आपण देशाच्या मूडमध्ये इथेच थांबतोय. हा तुमच्या मनातला कौल होता जो मांडायचा प्रयत्न एबीपी माझा आणि सी वोटरनं केला. या चर्चेसाठी गेला 2 तास आपल्याला वेळ दिलेल्या सगळ्या मान्यवरांचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.